Exclamatory sentences usually begin with what or how. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्यांची सुरुवात ही व्हॉट किंवा हाऊ याने होते. द सब्जेक्ट अँड वर्ब इन सच सेंटेन्सेस आर युजली कम लास्ट. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता अँड वर्ब म्हणजेच क्रियापद हे दोन्हीही शेवटी येतात. बट इन सम सेंटेन्सेस दे आर नॉट गिवन. परंतु काही वाक्यामध्ये सब्जेक्ट अँड वर्ब म्हणजेच कर्ता आणि क्रियापद दिले जात नाही. दॅट इज दे आर इनव्हिजिबल. म्हणजेच ते कसे असतात, न दिसणारे असतात. अँड एक्सक्लामेशन मार्क अपियर ॲट द एंड. आणि एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, जे की अशा प्रकारचं उद्गारवाचक चिन्ह हे वाक्याच्या शेवटी दिलं जातं. एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट, हाऊ काइंड यू आर. सेकंड, व्हॉट अ पॉप्युलर डॉक्टर शी वॉज. थर्ड, व्हॉट अ सरप्राईज. These are the exclamatory sentences. In third number sentence, the subject and verb are missing. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये व्हॉट अ सरप्राईज, तिसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब म्हणजे कर्ता आणि क्रियापद दिसत नाहीत, म्हणजेच ते मिसिंग आहेत. म्हणजेच इथं काय, व्हॉट अ सरप्राईज इट इज ऑर इट वॉज शुड बी कन्सिडर्ड. म्हणजेच आपल्याला असे ग्राह्य धरावे लागते की व्हॉट अ सरप्राईज इट इज, व्हॉट अ सरप्राईज इट वॉज, असं आपल्याला ग्राह्य धरावं लागतं.